नमस्कार. आज आपण बनवणार आहोत अगदी कुरकुरीत, खमंग आणि परफेक्ट सेट होणारी शेंगदाणा क्रश चिक्की. फक्त 3 साहित्य आणि 10 मिनिटात ही चिक्की तयार. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी इथे मी गॅसवर एक कढई गरम करत ठेवली आहे. त्यामध्ये घरातील एका वाटीचा वापर करून 1 वाटी इतके शेंगदाणे घेतले आहेत. आता हे शेंगदाणे आपल्याला खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. गॅसची आच आपल्याला लहान ठेवायची आहे. आता हे शेंगदाणे भाजले गेले आहेत की नाही ते कसं ओळखायचं? तर इथे मी 2 शेंगदाणे घेतलेले आहेत. आता हे हलकेसे थंड करायचे आहेत आणि शेंगदाण्याचं साल सहज निघतंय म्हणजे हे शेंगदाणे भाजले गेले आहेत. आता लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे शेंगदाणे एका प्लेटमध्ये काढून गार करायला ठेवायचे आहेत. आता हे शेंगदाणे पूर्णपणे थंड झालेले आहेत. आता आपल्याला ह्याची सालं काढून घ्यायची आहेत. आता इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला हे सर्व शेंगदाणे घालून मिक्सरला जाडसर वाटून घ्यायचे आहेत. मिक्सर पल्स मोडवर ठेवून म्हणजेच मिक्सर चालू बंद करून आपल्याला हे शेंगदाणे जाडसर असे वाटून घ्यायचे आहेत. इथे मी शेंगदाणे मिक्सरला जाडसर वाटून घेतलेले आहेत. आता आपण एक पूर्वतयारी करून घेणार आहोत, जेणेकरून नंतर चिक्की सेट करताना घाई होणार नाही. इथे मी पोळपाटाला आणि लाटणीला साजूक तूप लावून घेणार आहे. आता आपण गुळाचा पाक करून घेणार आहोत. त्याकरिता त्याच कढईमध्ये 1 चमचा इतकं साजूक तूप घालायचं आहे. तूप छान गरम झालं आणि विरघळलं की त्यामध्ये त्याच वाटीचा वापर करून 1 वाटी इतका बारीक चिरलेला गूळ घ्यायचा आहे. आता हा गूळ तुपासोबत सतत परतवत राहायचा आहे. गूळ पूर्णपणे विरघळेपर्यंत आपल्याला आता वाट पाहायची आहे. इथे गॅसची आच लहान ठेवलेली आहे. मंद आचेवर हा गूळ आपल्याला पूर्णपणे विरघळवून घ्यायचा आहे. गूळ पूर्णपणे विरघळला आणि हलकेसे बुडबुडे यायला सुरुवात झाली की लगेच आपल्याला पाक चेक करायला घ्यायचा आहे. त्याकरिता इथे मी वाटीमध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला पाकाचे 2-3 थेंब टाकायचे आहेत. आता हा पाक आपण चेक करणार आहोत. आज आपल्याला इथे कडक पाक तयार करायचा आहे. आता इथे गोळा बनतोय, पण ही गोळी दबली जाते. म्हणजेच आपला पाक अजूनही चिवट आहे. आणखी आपल्याला हा पाक शिजवून घ्यायचा आहे. आता आणखी एखाद मिनिट हा पाक आपण शिजवून घेणार आहोत आणि पुन्हा एकदा पाक चेक करणार आहोत. पुन्हा पाकाचे 2 ते 3 थेंब पाण्यामध्ये टाकले आणि आता आपण पाक चेक करणार आहोत. असे तुकडे झाले पाहिजेत, म्हणजेच आपला कडक पाक तयार झालेला आहे. आता लगेच गॅस बंद करायचा आहे आणि यामध्ये मिक्सरला वाटून घेतलेलं आहे शेंगदाणा क्रश घालायचा आहे आणि व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे. आता इथे आपलं चिक्कीचं मिश्रण तयार झालेलं आहे. आता लगेच हे तयार मिश्रण साजूक तूप लावलेल्या पोळपाटावर ओतायचं आहे आणि लाटणीच्या साहाय्याने लाटून घ्यायचं आहे. इथे पोळपाटाला आणि लाटणीला साजूक तूप याकरिता लावलेलं की जेणेकरून चिक्कीचं जे मिश्रण आहे ते पोळपाटाला आणि लाटणीला चिकटणार नाही. आता इथे मिश्रण पसरवून झाल्यानंतर हव्या त्या आकाराची आपल्याला चिक्की कट करून घ्यायची आहे. इथे मी सुरीच्या मदतीने चिक्की कट करून घेणार आहे. चिक्कीचं मिश्रण कोमट असतानाच आपल्याला चिक्की कट करून घ्यायची आहे. जर का चिक्कीचं मिश्रण पूर्णपणे थंड झालं तर मग आपल्याला चिक्की कट करता येणार नाही. आता ही चिक्की पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपण सर्व चिक्क्या काढून घेणार आहोत. इथे आवाजावरूनच लक्षात आलं असेल की कुरकुरीत चिक्की तयार झालेली आहे. एक चिक्की मी तुम्हाला जवळून दाखवत आहे. बघा, चिक्कीचं टेक्स्चर सुद्धा खूप छान आलेलं आहे. पूर्ण थंड झाल्यावर ही चिक्की अगदी सुंदर सेट होते. खमंग, कुरकुरीत आणि चवीला सुद्धा अप्रतिम. 10 ते 15 दिवस हवाबंद डब्यामध्ये ही चिक्की छान टिकते. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली, आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनच्या बाजूला असलेलं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. म्हणजे माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच सोप्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.